बिग बॉस मराठी सीझन 6चा 6वा आठवडा आता एका रंजक वळणावर आला आहे. घरामध्ये राखी सावंतच्या एंट्रीने आधीच वातावरण तापलेले असताना आता या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आठवड्यात एलिमिनेशनसाठी सचिन कुमावत, सागर कारंडे आणि दीपाली सय्यद यांच्यासह 9 सदस्य नॉमिनेट झाले होते. पण आता एका स्पर्धकाचे नाव समोर आले असून त्याचा प्रवास संपल्याची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गायक सचिन कुमावत या आठवड्यात घराबाहेर पडल्याचे वृत्त आहे. सचिनने घरातील कामात आणि टास्कमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी या आठवड्यात त्याच्या एका कृतीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राखी सावंत सोबत झालेल्या वादानंतर रितेश देशमुख यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली होती. या आठवड्यात सचिन कुमावत आणि राखी सावंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. रागाच्या भरात सचिनने राखीच्या चेहऱ्यावर पाणी आणि पीठ फेकले होते. या गैरवर्तनामुळे होस्ट रितेश देशमुख कमालीचे संतापले होते. प्रोमोमध्ये रितेश यांनी सचिनला तुम्ही एका महिलेच्या चेहऱ्यावर असं कसं काय करू शकता असा सडेतोड प्रश्न विचारला होता. या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे किंवा कमी मतांमुळे सचिनला घराबाहेर जावे लागल्याचे बोलले जात आहे. नॉमिनेशनमध्ये असलेल्या सागर कारंडे आणि दीपाली सय्यद यांच्यावरही टांगती तलवार होती. सुरुवातीच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये हे दोघेही डेंजर झोनमध्ये असल्याचे दिसत होते. मात्र सचिन कुमावतचे नाव समोर आल्याने हे दोघे तुर्तास सुरक्षित असल्याचे मानले जात आहे. सचिन कुमावत हा एक लोकप्रिय खानदेशी गायक असल्याने सोशल मीडियावर त्याच्या एलिमिनेशनवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही प्रेक्षकांनी त्याच्या खेळाचे समर्थन केले आहे तर काहींनी राखीसोबत केलेल्या वर्तनाचे निषेध केला आहे.